मुंबई घडली ना ती ह्या रोज राबणाऱ्या कामगारांमुळे. कोण लोकलमध्ये, कोण बांधकामावर, तर कोण बाजारात धडपड करत असतात. आता या फुलं माळा विणणाऱ्या बायका सकाळपासून रात्रीपर्यंत यांची धावपळ चालू असते आणि यांच्या कष्टामुळेच डोंगरीपासून ते गिरगाव पर्यंत हा 3 भागात आहे. तुम्ही सगळे भाग बघा. पहिला क्रॉफर्ड मार्केट, मग डोंगरी, आणि त्याच्यानंतर नळ बाजार, आणि आता हा शेवटचा भाग गिरगाव. त्याच्या पुढे सुद्धा भाग येतील. आता मी डोंगरी पार केलं, नळ बाजार पार केला, आणि आता पुढे आलोय गिरगावच्या रस्त्यावर. गिरगावच्या रस्त्यावर मस्त फिरताना ना मजा येते. इथलं वातावरण म्हणजे एकदम निवांत, जुन्या मुंबईचा आस्वाद देणारं. इथे जुन्या मुंबईची, साऊथ मुंबईची जी वाईब येते ना, ती खरंच. रस्त्यावर फिरताना लगेच तुम्हाला त्या ब्रिटिश काळातल्या इमारती दिसतात. हे जुनं बांधकाम 100 वर्षापूर्वीचं. त्या काळ्या पिवळ्या टॅक्सीज. जसं आता डोंगरीचा भाग गेला मुस्लिम बहुल वस्तीचा, इथे मारवाडी, जैन, महाराष्ट्रीयन आणि परप्रांतीय तर आहेतच. मगाशी म्हणालो तसं डोंगरी पार केला, नळ बाजार पार केला, आणि आता पुढे पुढे निघालोय. आता इथून जर तुम्ही बघाल ना, तर बघा, ह्या डोंगरीवरून मी चर्नी रोडला येतोय, आणि ते पण फक्त चालत चालत, पायी चालत. ही एक दुसरी दिसते जुनी बिल्डिंग. अजून इथे रिडेव्हलपमेंट आहे ना, तसं संत गतीने चालू आहे. आणि हातगाडीवाले तर प्रत्येक ठिकाणीच आहेत. क्रॉफर्ड मार्केट, डोंगरी, नळ बाजार, इथे अजून इथे हातगाडीवरून माल वाहतूक होते. तर माझे ऑलरेडी असे गिरगावचा एक भाग आहे, आणि आता मी परत इथे गिरगावमध्ये आलोय. तर पुन्हा एकदा गिरगाव. कुठल्या तरी गल्लीत आहे ना, अशी वाड्यासारखी एक इमारत दिसते. काही काही जर ठिकाणी तुम्ही बघितलं ना, तर काही बिल्डिंग या रिडेव्हलपमेंटला गेले. आता ही बघा ना, ही एक जुनी बिल्डिंग, आणि त्याच्यासमोर हा लावलेला कंदील दिवाळीचा. ही जी कला आहे ना, ही मुंबईमध्येच दिसते. ते मोठमोठाले आकाश कंदील लावायची. आता ही बघा, ही सुद्धा एक जुनी बिल्डिंग दिसते इथे. एक वेगळ्या प्रकारचं आर्किटेक्चर आहे. छोट्या छोट्या अरुंद गल्ल्या, मध्येच कुठेतरी एक जैन मंदिर. पण तरी सुद्धा आहे ना, गिरगावचा रस्ता नेहमी शांत वाटतो. मी माझ्या प्रत्येक भागात म्हणतो की मुंबई इतकी मोठी आहे ना, की 1000, 2000, 5000 एपिसोड सुद्धा मुंबईवरती कमीच आहेत, जर फक्त असं पायी फिरायचं म्हटलं तर. इतक्या गली गली आणि कोपच्या कोपच्यामध्ये एरिया आहेत ना. बघा ना, इथे असं रस्त्यावरती निवांत बसून गप्पा मारू शकतो. हे बघा, मी मगाशी म्हणालो ना, सगळं अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे. जसं सबर्बनला पूर्ण मेट्रोचं काम, रस्त्यांची कामं, आणि यांनी काय माहिती नाही यांच्या मनामध्ये काय योजना आहे, काय. सगळी मुंबई एका टायमालाच खोदून ठेवली, आणि एका टायमाला सगळ्या मेट्रोचं काम, रस्त्यांची कामं. आता मी दुपारच्या वेळेला फिरतोय म्हणून ट्रॅफिक तशी कमी आहे, नाहीतर या एरियामध्ये बघायला नको.
तुम्ही माझ्या काही काही पुढच्या ब्लॉग्समध्ये बघाल, इतकी ट्रॅफिक आहे ना, इतकी ट्रॅफिक काय विचारून सोय नाही. एक मात्र आहे, ह्या साऊथ मुंबईमध्ये आणि दक्षिण मुंबईमध्ये कोणीही सोडून जाणार नाही जर तशी परिस्थिती येत नसेल तर. कारण की इथे करोडोंचे भाव आहेत. बघा ना, चालत चालत तुम्ही CSMT, कुलाबा, म्हणजे तसा चालणारा हवा, नाही तर आजकाल काही कोण चालत नाहीत म्हणा. इथे एक नाश्त्याचं कॉर्नर आहे, सद्गुरू. इथे पण बरीच गर्दी आहे. मुंबईमध्ये ना लोकांची एक मी बघितलं, म्हणजे कुठेच नाही आहे तसं जगाच्या, मी आधी इतके युट्यूबवरती ब्लॉग बघतो, सगळीकडे खाण्याची चंगळ आहे. कुठेही जा तुम्हाला खायला मिळेल. आता ही बघा, ही एक जुनी बिल्डिंग. ह्या अशा 1-2 माळ्याच्या बिल्डिंग, ही कॉमन गॅलरी, या थोड्या दिवसांनी नाहीशा होती. कारण की जे टॉवर सिस्टममध्ये कोण कोणाला ओळखत नाही, काय नाही, बाकीच्या गोष्टी तर दूरच राहिल्या. या चाळीतली संस्कृती आहे ती वेगळीच आहे. पुढे सुद्धा एक चाळ दिसते. अजून इथे या कौलारू चाळी आहेत, कुलाबा, दादर, लालबाग परळ या ठिकाणात. मला वाटतं बँड्राला सुद्धा असतील. बघा ना, किती सुबक अशी बिल्डिंग आहे, फक्त 1 माळ्याची बिल्डिंग आहे. रस्त्यावर एक भाऊ निवांत आराम करताना. असा हा रस्ता चालतच राहावं असं वाटतं. इथून आपण सरळ गेलो आणि राईटला गेलो की चर्नी रोड स्टेशनला लागू. मुंबईमध्ये आता सध्या सर्व AC बस आलेत, ऑलमोस्ट AC बस झालेत. तिकीट थोडीशी वाढली आता. ही बघा, ही सुद्धा एक जुनी बिल्डिंग. कधी कधी असं वाटतं ना की ह्या जुन्या बिल्डिंगमध्ये राहणारी लोक खूप लकी आहेत. साऊथ मुंबईमध्ये राहण्याची एक मजाच वेगळी आहे. हा बघा, तिथे आपण एक आकाश कंदील बघितला आणि इथे ही चांदणी. आणि इथे ना त्या कॉमन गॅलरीज ना ते कंदील सुद्धा छान वाटतात. सगळ्या कॉमन गॅलरीना कॉमन कंदील असतात. आणि ती मजा टॉवरमध्ये आणि फ्लॅट सिस्टममध्ये नाही. आयडियल उपहारगृह हे खूप जुनं, म्हणजे जवळजवळ ह्याला 100च्या वरती 125 वर्ष व्हायला आली या उपहारगृहाला. आणि मी एका युट्यूबच्या ब्लॉगमध्येच बघितलेलं. तर म्हणून मग म्हटलं की बघूया, आपण खाऊन बघूया इथे. ॲक्च्युली इथे
जेवणाचा टाईम होता आणि त्यावेळेला मिनी मिल म्हणून होतं, पण ते संपलेलं. त्याच्यामुळे मग मिसळ मागवली. मिसळ तशी ओके होती, ठीक होती म्हणा. होतं काय माहिती आहे का, की आपण यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये बघतो ना, की पण तो जो यूट्यूबचे ब्लॉग बनवणारा असतो ना, त्याच्या बाजूला त्या हॉटेलचा मालक बसलेला असतो. त्याच्यामुळे त्याला झक मारून त्या पदार्थाबद्दल चांगलं बोलावंच लागतं. मग ते गोल्डन थम्सअप काय आणि काय काय काय, ते असं मी कितीतरी यूट्यूबचे व्लॉग बघून काही काही पदार्थ ट्राय करायला गेलो, पण ते त्या लेवलचे नसतात, ओके असतात. तर अशी ही इथे ना खूप बर्फी होती, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बर्फी होती. आणि मुंबईमध्ये मी लास्ट टाइम तुम्हाला म्हणालो तसंच आहे, की इथे अजून स्वस्त आहे त्या मानाने. जे तुम्ही ठाणे, कल्याण, डोंबिवली ह्या साईडला आहे ना, 800 रुपये 900 रुपये किलो मिठाई असते, ते इथे ऑलमोस्ट 600 650 अशा रेटमध्ये आहे. खरं तर मला जायचं होतं त्या गिरगावच्या सनशाईन रेस्टॉरंटमध्ये, ते ठाकूरद्वारला होतं. पण आता मी तिथूनच राईट टर्न घेतला आणि ते हॉटेल त्या रिडेव्हलपमेंटमध्ये पूर्णपणे बंद झालेलं आहे. खूप अशी ख्याती ऐकली होती त्या सनशाईन हॉटेलची, की जिथे राजेश खन्ना खाण्यासाठी जायचा. असो, म्हणूनच तर हे माझं हा मुंबईचा ब्लॉग बनवण्याचं आहे. कारण की अशा रिडेव्हलपमेंटमध्ये ना बऱ्याच ज्या बिल्डिंगी आहेत, बरेच जे हॉटेल्स आहेत, बरीच जी नावाजलेली दुकानं आहेत ना, ती म्हणजे संपून जातील असं वाटतं कधी कधी. बघा ना, ह्या तुम्ही गिरगावच्या रस्त्यावरून चालताना तुम्ही बघितलं ना, आता तो तुम्हाला फील व्लॉगमध्ये येणार नाही, पण स्वतःच तुम्ही फिरा, मी तर म्हणेन. इथे इतकी शांतता आहे ना, आणि एक वेगळंच इकडच्या एरियाचं एक वेगळंच वातावरण आहे. ह्याच रस्त्यावरून त्या गुढीपाडव्याची शोभायात्रा निघते. हा पूर्ण रस्ता गजबजून जातो त्यावेळेला. ह्या गिरगाववरती मी गिरगावचा ब्लॉग बनवलाय, त्याच्यानंतर खोताची वाडीचा ब्लॉग बनवलाय, तसे बरेच ब्लॉग बनवलेले आहेत. आणि इथेच मागे पेपर मार्केट आहे, जी गायवाडी कांदावाडी म्हणतात ते. सगळ्या इथे वाड्या वाड्या आहेत. आणि मी एवढा फिरतोय ना इथे, पण एक क्षण सुद्धा असं कंटाळवाणा असं वाटत नाही. प्रत्येक गल्लीमध्ये ही आठवणीत राहणारे क्षण आहेत. आणि गिरगाव सोडताना नेहमी असं वाटतं की अजून थोडं फिरायला पाहिजे होतं, अजून थोडं फिरायला पाहिजे होतं. आणि म्हणूनच गिरगावची सफर आहे ना, नेहमीच एकदम खास राहते. शारदा सदन. फक्त आता मुंबईमध्ये आहे ना, म्हणजे त्याच्यावर पण सरकार मात करेल म्हणा. एका जमान्यात असं म्हणायचे की पाण्याची समस्या होईल करून वगैरे,
पण आता मुंबईमध्ये पाण्याची समस्या तशी मला वाटत नाही राहील असं. पण जर राहिलीच तर समस्या ना आता मुंबईमध्ये पार्किंगची होईल याच्या पुढे. जे असं म्हणतात ना की युद्ध होतील पार्किंगवरून. तर फक्त इथे पार्किंगचाच एक इश्यू आहे सगळीकडे. हे बघा, ही खोताची वाडीची गल्ली. इथून आपण खोताच्या वाडीमध्ये एंट्री करू शकतो. इतका जबरदस्त परिसर आहे ना. माझा एक व्हिडिओ आहे, तो बघा नक्की, नाहीतर तुम्ही स्वतः जाऊन या. आता ह्या गल्लीमध्ये आपण आलो ना की इथे सुद्धा आपल्याला ह्या बिल्डिंग दिसतात. ह्या जुन्या चाळीच, ह्यांना बिल्डिंग म्हणतच नाहीत म्हणा, ह्या जुन्या चाळीच कॉमन गॅलरीच्या, ह्या अजून लाकडाच्या सागाच्या गॅलरी आहेत बघा. आणि जे मगाशी म्हणालो की हे कॉमन कंदील दिवाळीचे, हा मोठा एक आकाश कंदील आणि त्याची छोटी प्रतिकृती ही प्रत्येकाच्या घरावर कॉमन लावलेली असते. त्याच्यामुळे संध्याकाळी रात्री ना बघायला एक वेगळीच मजा येते. किती लांबच्या लांब चाळ आहे बघा ना. कदाचित कधी काळी पुढे ह्या चाळी जातील रिडेव्हलपमेंटमध्ये आणि इथे मोठे मोठे उंच टॉवर येतील. पण ते चाळीतलं चाळपण, ती संस्कृती हरवली जाईल. इथल्या ना प्रत्येक रस्त्याला एक कथा आहे. खाणं, पाहणं, फिरणं सगळंच भारी. आणि म्हणूनच आहे ना गिरगावची सफर नेहमीच खास राहते आणि अपूर्ण राहते. असं वाटतं परत यावं, परत फिरावं, इतका मोठा एरिया आहे हा.